Welcome everyone. Welcome to Sadaiva classes. Today we are going to take your next lesson of EVS and the name of the lesson is the value of food, अन्नाची किंमत. Arjun and Varsha are brother and sister. Arjun आणि वर्षा कोणात भाऊ बहीण आहेत. They love to eat hot bajra bhakris with butter. तर या दोघांना काय आवडतं? बाजरीची भाकरी खायला आवडते लोण्या बरोबर. Mother makes a number of other dishes for them to eat with भाकरीस. They like those too. तर भाकरी बरोबर अजून वेगवेगळे पदार्थ ते दोघ जण खात असतात. त्यांच्यासाठी नवीन पदार्थ बनवत असतात. So what could be the dishes that mother makes to go with भाकरी? भाकरी बरोबर काय काय खातो आपण? तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे पदार्थ आपण भाकरी बरोबर खात असतो. आणि वेगवेगळ्या भाज्या आहेत, भाज्या आहेत, डाळ आहे किंवा वेगवेगळे वरण आपल्याला पाहायला मिळतात. Now, in Varsha and Arjun's home, they use a lot of other foods too. From from where are they obtained? वेगवेगळ्या गोष्टी खातात जसं काय व्हीट, ज्वार, राईस, पल्सेस आणि शुगर केन. कुठून मिळतं हे? शेतातून मिळतं फ्रॉम द फील्ड. करवंद, जामून, बोर, हनी कुठून मिळतं? फॉरेस्ट मधून. सॉल्ट वॉटर फिश अँड सॉल्ट बघा तुम्हाला मासेमारी करता दिसते तर ते कुठं मिळतं? समुद्रातून गेट फ्रॉम द ओशन और सी. फ्रेश वॉटर फिश, सिंगाडा, वॉटर चेस्टनट, मखनास, लोटस सीड, राईट. अँड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, मीट आणि एग हे वेगवेगळे पदार्थ त्यांना मिळतात. Often, when serving Varsha and Arjun a meal, mother says, "Take only as much as you want. Food shouldn't get wasted." तर त्या दोघांना आई नेहमी सांगत असते की जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, जितना चाहिए उतना ले लो, अन्न वाया घालवायचं नाही. So one day Arjun asked, "Mother, why do you tell this to us every day?" अर्जुन म्हणतो की आई दररोज तू का बरं आम्हाला सांगते? आई म्हणते, why should we waste any good thing. Besides, we must give a thought to how we get the food we eat. Let me tell you the story of the भाकरी. ती म्हणते की ना आपल्याला चांगल्या गोष्टी वाया घालवायच्या नाहीयेत. भाकर कशी बनते याची गोष्ट मी तुला सांगते. So दादा. माय फादर इज अ फार्मर. कोण आहे तर माझे वडील कोण आहेत? फार्मर आहे, शेतकरी आहेत. अँड यू नो दॅट द schools have summer vacations. When I was small, we often went to my father's field riding on his tractor. That would be the time for every that will be time for reading the field. Father would attach different implements to tractor to carry out various farming tasks. First, he would plow the field and then crush the lumps of soil. Finally, he leveled the field to make it ready for sowing. तर काय करायचे वडील शेतामध्ये काय करायचे वडील शेतामध्ये नांगरणी करायचे, ढेकळं फोडायचे आणि पूर्ण जमीन सपाट करायचे. पेरणीसाठी तिला तयार करायचे नांगर वापरून. त्यानंतर प्री मान्सून शॉवर येतात. मान्सून पूर्व पाऊस होतो. शॉवर म्हणजे पाऊस होतो. वुड मेक द सॉइल हॉट सॉइल ह्युमिड. जी गरम झालेली जमीन असते, उष्ण जमीन असते तिला तर काय होतं? ह्युमिड बनते. ह्युमिड म्हणजे दमट बनते. दॅट वॉज द टाइम फॉर फादर टू सो बाजरा. आणि अशा प्रकारे बाजरी त्या ठिकाणी पेरली जाते. ही वेळ असते. Within some days, the bajra seeds sprout and seedlings are grown above the ground. Along with bajra, weeds also flourish, but they have to be removed. My father would employ laborers to do that. The laborers have to be paid. आता आपलं बाजरीची पेरणी झाली त्यानंतर हळूहळू बाजरी उगते. त्याच्यासोबत तण येतं. वीड म्हणजे तण नको असलेलं गवत असतं ते. ते काढण्यासाठी वडील काय करतात? काही माणसं लावतात. त्यांना पैसे द्यावे लागतात. रेन वॉटर इज इनफ फॉर बाजरा टू ग्रो विगरसली. फक्त पावसाच्या पाण्यामुळे सुद्धा बाजरी चांगली पिकते. आफ्टर अ while, ears of bajra appear on every stalk. The grain forms and the ears grow fuller. हळूहळू काय होतं? बाजरी वाढते आणि जे काही बाजरीची कणस आहेत त्याच्यामध्ये छानपैकी दाणे यायला तयार होतात. ॲज ग्रेन ग्रो बर्ड्स. आता कुठे येतं काय येतात? जसे ते दाणे वाढतात तसे पक्षी येतात त्यांना खायला. बरोबर? दे स्केअरक्रोज हॅव टू बी सेटअप. त्यामुळे स्केअरक्रोज ठेवावे लागतात. त्याला आपण म्हणतो बुजगावणे. स्लिंग शॉट्स यूज टू बी फ्रायटन. आणि त्या ठिकाणी गोफणीने त्या पक्ष्यांना हकललं जातं. व्हेन सॉरी हां. When the ears of corns are full, it is harvest time. That is all the ears of bajra must be cut and gathered. Then follows threshing and winnowing. That is how we get grain from the ears of bajra.
पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला कापलं जातं. त्यानंतर त्याचं थ्रेशिंग करतात, विनोइंग करतात, उफणणी करतात, मळणी करतात आणि आपल्याला बाजरी मिळते. बरोबर? आपल्याला काय मिळते आता? बाजरी मिळते. 1 मिनिट बाळांनो. 51 नंतर 52 पूर्ण एक पान ब्लँक झालं मध्येच. कसं झालं माहित नाही. त्यानंतर अनेक गोष्टी असतात. जसं बघा, 1 मिनिट बाळांनो. या. तर ही बाजरी झाल्यानंतर मग धान्यामध्ये पोत्यामध्ये भरली जाते. पोत्यातून ती बाजारात आणली जाते आणि ती विकली जाते. Now the chaff is carried out to be drawn, grain falls down a heap. The machine helps to finish the work quickly, but labor and expensive have to be. आता सर्व गोष्टीला लेबर लागतं, कामगार लागतात, पैसे लागतात, मशीन्स असतात. त्यामुळे शेती करणं सोपं नाही. शेतीसाठी अनेक वेगळ्या प्रकारचे कामधंदे लोक पैसे वगैरे त्या ठिकाणी लागतात. पूर्वी थ्रेशिंग असे करायचे, मळणी असे करायचे बैलांच्या सहाय्याने. आता मशीन वगैरे आलेल्या आहेत. सो द ग्रेन आफ्टर विनोविंग त्यानंतर काय तर बघा सॅकमध्ये फिल केलं जातं, भरलं जातं आणि त्याची काळजी घेऊन ते काय केलं त्याच्यावर इन्सेक्ट किडे लागणार नाहीत. त्याला परत उंदीर लागणार नाही त्याची काळजी घेतली जाते आणि ते बाजारापर्यंत आणलं जातं, बाजारात ते विकलं जातं. पण भाकरी रेडीमेड मिळते का? नाही. आता घरी आल्यानंतर आपण काय करतो बघा, ट्रेडर ट्रेडर काय करतो ते सगळीकडे विकतो. इज इज ट्रान्सपोर्टेड मीन्स ऑफ ट्रक. ट्रक असतात, ट्रकने ते सगळं सामान किंवा ट्रक असेल किंवा मोठमोठ्या गाड्या असतील, रेल्वे असेल, त्याने ते धान्य सगळीकडे पोहोचवलं जातं. त्याच ठिकाणी हमाल असतात, पोर्टर असतात, ट्रक ड्रायव्हर असतात, सर्वांना पैसे द्यावे लागतात. नाव आता ते आल्यानंतर आपल्या घरी बघा, पीपल बाय द ग्रेन्स फ्रॉम देम. आपण जातो बाजारामध्ये, आपल्या दुकानात जातो आणि ते गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी घेत असतो. त्यानंतर आपण काय करतो, त्यातले खडे वगैरे काढतो. ओके. आणि मग आपण त्याचं दळायला देतो. ते धान्य दळायला देतो. त्यानंतर when cooking, the flour is kneaded into lumps. The lumps are then flattened into भाकरी roasted. We spent on fuel. त्यानंतर आणल्यानंतर सुद्धा त्याचं पीठ आणल्यानंतर त्याला मळलं जातं, त्याला भाजलं जातं आणि मग आपल्याला भाकरी मिळते. बघा ही प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला भाकरी मिळत असते. म्हणजे भाकरीसाठी बरेच एफर्ट्स आपल्याला लागतात, बरेच मेहनत लागते. आता वी गेट फिश फ्रॉम द वॉटर. फिश कुठून मिळतात? पाण्यातून मिळतात. Fishermen work hard to catch them. There are people who gather and sell fruits like avla, amla, means jamun, karvanda, boar in the forest. Some people have vegetable farms, while some people have orchards for growing fruit crops. Orchard म्हणजे बाग असते. Some people keep poultry. पोल्ट्री असते म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कुक्कुटपालन करतात, कोंबड्या पाळतात. Some rare animals for milk and meat. All these people put a lot of work लॉट ऑफ हार्ड वर्क इन देअर ऑक्युपेशन. खूप महत्वाची कामं करत असतात ते, खूप कष्ट करत असतात. त्यामुळे आपल्याला हे सर्व अन्न मिळत असतं. त्यामुळे त्याची आपल्याला काळजी घ्यायची असते. अन्न वाया घालवायचं नाही. समजतंय? म्हणजे हे सर्व जे अन्न आपल्याला मिळतं त्याचं आपल्याला वाया घालवायचं नाहीये. यू शुड नॉट वेस्ट द फूड स्टफ्स. राईट गाईज? ना. There are some questions guys here. When the soil becomes hot and humid. When the soil becomes hot and humid, the grain is separated from ears by a process known as threshing. कोणती प्रोसेस आहे? Threshing. Light The light shells are blown away by the wind. Some people gather fruits like karvanda, jamun from the forest. Machines and vehicles are used for production and transport of foodstuffs. Money is spent on Money is spent on fuel to operate them. Getting money is spent on fuel to operate them. काही क्वेश्चन्स बघा माझ्या ते यू कॅन राईट द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. यू कॅन मॅच अप हिअर. Salt is obtained from salt is obtained from the sea. Sugarcane is obtained from the field. Boar is obtained from the forest, and makana is obtained from the freshwater lake. So you can do this, guys. आणि सोडवा, पाठवा, अभ्यास करा.